व्हिडिओमध्ये आपण डेल्टा कनेक्शनबद्दल बघणार आहोत. डेल्टा कनेक्शन म्हणजे काय? जर समजा तीन एलिमेंट दिले असतील, समजा या ठिकाणी रेजिस्टर्स हे एलिमेंट आहे, तर त्या 3 एलिमेंटला आपण डेल्टामध्ये कनेक्ट करू शकतो. डेल्टामध्ये कनेक्ट करत असताना बघा, आपल्याकडे या एलिमेंटचं 1 आणि 1 डॅश टर्मिनल आहे, सेकंड एलिमेंटचं 2 and 2 डॅश टर्मिनल आहे, थर्ड एलिमेंटचं 3 and 3 डॅश टर्मिनल आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतो, 3 टर्मिनल आपण कनेक्शनसाठी लेफ्ट करतो. हे 1 कनेक्शन, त्याच्यानंतर हे 2 कनेक्शन आणि हा थर्ड एलिमेंट, हे 3 एलिमेंट आपण कनेक्शनसाठी लेफ्ट करतो. आता बघा, डेल्टामध्ये कनेक्ट करत असताना आपण काय करतो, हा 1 डॅश हा 2ला कनेक्ट करतो, 2 डॅश हा 3ला कनेक्ट करतो आणि 3 डॅश हा पुन्हा 3 डॅशच्या कुठं करणार आहे कनेक्ट, आपण पुन्हा 1साठी कनेक्ट करणार आहे. अशा पद्धतीने कनेक्शन असेल तर याला आपण डेल्टा कनेक्शन म्हणतो. आता हे दिसायला कॉम्प्लिकेटेड दिसतं, म्हणून आपण त्याला इझी स्टेपमध्ये लिहिणार आहे. बघा कशा पद्धतीने करणार आहे. समजा हे तुमचे टर्मिनल एलिमेंट्स आहेत. हा समजा R1 आहे, हा झाला तुमचा R2 झाला, हा झाला R3. ओके, बघा 1ला कुठे कुठे कनेक्ट केलेलं आहे बघा. ह्याचं हे 1 आहे, हे 1 डॅश आहे, हा 2 आहे, हा 2 डॅश आहे, हा 3 आहे, हा 3 डॅश आहे. हे टर्मिनल आहेत. ओके, हे काय आहेत, टर्मिनल आहेत. तर याच्यामध्ये आपण काय करतोय बघा, हां 1 डॅश कुठं कनेक्ट केलेला आहे, 1 डॅश कनेक्ट केलेला आहे 2ला. 1 डॅश इज कनेक्टेड टू 2 डॅश इज कनेक्टेड टू 3 डॅश इज कनेक्टेड टू 1 अँड 1 हा 2 आणि हा 3 हे लेफ्ट केलेले आहेत कनेक्शनसाठी ओपन. अँड दिस इज नथिंग बट दी डेल्टा कनेक्शन. हे आपण मॅथमॅटिकलमध्ये डेल्टा ज्या पद्धतीने यूज करतो अशा पद्धतीने शेप आहे आणि त्याला आपण डेल्टा कनेक्शन म्हणतो. ओके, थँक्यू.